पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. निवडणूक ऐन रंगात आलेली आहे आणि प्रत्येक उमेदवार हा जनतेमध्ये जातोय, मतदारांच्या गाठीबिटी घेतोय आणि आपलं विजन मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे आणि माझ्या समवेत माजी नगरसेवक वसंतजी पोराटे आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. तुम्ही जनतेमध्ये जातायत, लोकांच्या गाठीबिटी घेत आहेत, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय काय सांगा? प्रतिसाद खूप चांगला. आम्ही जनतेचा आशीर्वाद दौरा चालू केला. त्या माध्यमातून ज्या भागामध्ये मी कामं केलेली आहे त्या भागामध्ये प्रथमतः फिरलो. विशाल भाऊंना घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो आणि आमचे अनेक पक्षाचे पदाधिकारी सर्वजण आम्ही या भागात फिरतोय. तर अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला भेटतोय. खूप चांगले आशीर्वाद सर्वजण आम्हाला देतात, सर्व शुभेच्छा देतात. त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये विजय निश्चित आहे. विजयापेक्षा एक जी आशीर्वादाची त्यांची जी थाप आहे त्याच्यात एक आपल्याला वेगळीच एनर्जी क्रिएट होते. त्या माध्यमातून अजून मजा येते. आता खरं तर तुम्ही 2025मध्ये तसं पाहायला गेलं 2026ची निवडणूक मानावी लागेल, कारण 15 जानेवारीला हे मतदान होणार आहे, 16 जानेवारीला मतमोजणी असणार आहे. याच्या आधीच्या टर्ममध्ये भारतीय जनता पक्षाचे 2 नगरसेवक म्हणजे त्याच्यात तुम्ही याला आणि जाधव केला. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निवडणुकीला सामोरे जात आहे. तुमचा ह्या निवडणुकीला ह्या राष्ट्रवादीच्या पूर्ण पॅनलला कसा फायदा होईल, कारण तुम्ही पॅनल प्रमुख? आता ॲक्च्युली पॅनल प्रमुख म्हणून तर जबाबदारी मला घ्यावाच लागणार आहे. आणि दुसरा विषय असा की 2017 ते 22 हा कालखंड महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. पण मधल्या 4 वर्ष प्रशासन कार्यकाल असल्यामुळं बरीचशी त्या भागातली कामं पेंडिंग आहेत. म्हणजे ते जाधववाडी असू देत, त्यानंतर तुमचं गायकवाड वस्ती ते बोराडेवाडी या परिसरात नव्यानं आता जर प्रशासन त्यावेळेस जर इलेक्शन होऊन गेलं असतं त्या हायवेसारख्या जे ट्रॅफिक जॅम होते त्या भागामध्ये निदान दोन्ही बाजूने 15-15 फुटाची सर्व्हिस रोडसारखे आम्ही कामं केली असती जर असतील. आता ॲक्च्युअल या ठिकाणी अतिशय लोक ट्रॅफिकने त्रस्त आहेत. ट्रॅफिक हा मुद्दा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण की जर आपल्याला टाईम शेड्यूल इथून कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं किती वेळेत जाऊ शकतो हे आपण जर डोक्यात विचार केला तर त्या सांगू शकत नाही. किंवा 5 मिनटात मी इथनं गावात पोचतो आहे, एखाद्याला अर्धा तास लागतो, कधी 5 मिनटात जातो, कधी 1 तास पण लागतो. ही परिस्थिती खरं तर आमच्या प्रभाग 2मधल्या नागरिकांची त्यावरती जास्त फोकस देऊन काम करतो. खरं तर आता निवडणुकीला सामोरे जात असताना समोरचे जे काही उमेदवार तेही तगडे असणार आहेत. तर तुमची आणि संपूर्ण पॅनलची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या प्रभागातली रणनीती नेमकी काय असेल? आम्हाला आमचा विरोधक कोणी ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन पुढं जायचं आहे. विरोधकाबद्दल कुठली टीका टिप्पणी आम्ही करणार नाही. फक्त आमचं काम ज्या लोकांना माहिती आहे ती लोक 100% आमच्याबरोबर राहतील. त्यांच्या आशीर्वादानं आमचा पॅनल 16 जानेवारीला एक शेवटचा एक प्रश्न घेतो. 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. विजयाचा किती टक्के विश्वास वाटतो? विजयाचा विश्वास तर 100% विश्वास आहे. परंतु ऐका, आपण कुठलीही गोष्ट भारावून न जाता ग्राउंड लेवलला काम करून आपल्याला जरी 100% विश्वास असला तरी कुठेही हवेत जायचं नाही. कुठलंही काम जमिनीवर राहून करायचं ही आमची पद्धत आहे. त्यामुळेच इथून मागचं समाजकार्य असेल, राजकारण असेल, आम्ही प्रामाणिकपणे ट्रॅकवर चालतो. तर विजय झाल्याच्या नंतर पहिला कोणता मुद्दा तुम्ही हातात घेणार आहात की जेणेकरून 2017 ते 22 ते नंतर आता 25पर्यंत हे जे 9 वर्षाचा कार्यकाळामध्ये गेला, कोणते असे प्रश्न निर्माण झालेले आहेत की जे प्रामुख्यानं विजय झाल्याच्या नंतर तुम्ही हाती घेणार आहात? सर आता प्रश्न तर खूप आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला पहिले ट्रॅफिक सांगितलं, त्यानंतर त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी शासकीय प्रसूती जवळ आसपास नाही आहे. आमच्या इथं जो या भागामध्ये राहणारा नागरिक आहे तो कोणी म्हणजे ज्याला असं 2 लाख पेमेंट आहे, 1.5 लाख पेमेंट आहे असं नाही. साधारण 30 ते 70 हजाराच्या मधला 20 ते 70 हजाराच्या मधला कामगार वर्ग आमच्या प्रभाग 2मध्ये जास्त आहे. आणि ह्या लोकांसाठी विशेषतः काम करावं लागणार आहे. काम हे फक्त रोड, रस्ता, लाईट, पाणी नाही. ह्यांना ज्या महापालिकेकडून फॅसिलिटी, हॉस्पिटल असेल, लहान मुलांचा चांगला दवाखाना स्पेशली या भागामध्ये गरज आहे, असे विरंगुळा केंद्र असेल, अनेक प्रश्न आहेत. ह्यावरती माझं विजन
काय आहे याच्यावरती मी बुकलेट तयार केलं आहे. नक्कीच पुढच्या मीटिंगला मी तुम्हाला प्रेझेंट करेन. तर हे होते माजी नगरसेवक वसंतजी बोराटे, ज्यांनी आपलं व्हिजन मांडलेलं आहे आणि विजयाचा विश्वाससुद्धा व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखेडे, आपला आवाज मोशी.